नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे क्रिएट विथ भाग्यश्री मध्ये। आजच्या रेसिपी मध्ये आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल गुलाबजामुन, ते पण रेडी प्रीमिक्स वापरून। अगदी झटपट आणि स्वादिष्ट। रेडी प्रीमिक्स वापरून सुद्धा अगदी पारंपरिक आणि परफेक्ट स्वाद। तेलात अजिबात न फुटणारे, एकदम सॉफ्ट, ज्युसी, मेल्ट इन माउथ असे गुलाबजामुन आजच्या रेसिपी मध्ये आपण बघणार आहोत। रेसिपीचं प्रमाण 1 किलोचं घेतलेलं आहे आणि झटपट अगदी कमी वेळेत तयार होणार आहे। चला तर मग आता सुरुवात करूया। 1 किलोचं मी चितळे बंधूंचं प्रीमिक्स घेतलेलं आहे, ते एका ताटामध्ये काढून घेऊयात। त्यासाठी जवळपास अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। पिठामध्ये थोडं थोडं टाकून पीठ छान मळून घेऊयात। दूध थोडं थोडंच टाकूया। पीठ जास्त घट्टही नकोय आपल्याला आणि खूप सैलसरही नको, मीडियम प्रमाणात करून घेऊयात। त्यामुळे आपले गुलाबजामुन खूप छान तयार होतील। त्यामध्ये थोडासा हाताच्या साहाय्याने छान मळून घेऊयात। आपला डो आता रेडी आहे। त्या डोचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात। व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही, छान हातावरच आपण स्मॅश केलेला आहे आणि गोळ्यांना अजिबात क्रॅकर्स नको, त्यामुळे आपले तेलात गुलाबजामुन फुटणार नाहीत। अशा प्रकारे आपण सर्व गोळे तयार करून घेऊयात। साखरेची पाक तयार करण्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये 2 किलो साखरेचं प्रमाण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून छान पाक तयार करून घेऊयात। त्यानंतर आपण एक 5 ते 6 इलायची टाकून घेऊयात। उकळी यायला सुरू झालेली आहे आता। साधारणतः 5 ते 6 मिनिटं लागतील। साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे। साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आपण चेक कसे करायचे हे बघा, एक छोटस चिकटपणा येत आहे आणि एक तारेची चासणी बनत आहे। त्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये किंवा पॅन मध्ये तेल काढून घेऊयात। तेल किंवा तूप वापरू शकतात। गॅसची फ्लेम स्लो ठेवूयात। तयार गुलाबजामुनचे गोळे आपण तेलात सोडूया, त्याआधी चेक करून घेऊयात तेल तापलेले आहे की नाही। तेल छान तापलेले आहे। त्यानंतर आपण सर्व गोळे टाकून घेऊयात। तेलात सोडताना काळजीपूर्वक सोडा, कारण की तेल तापलेले आहे। गोळे जोपर्यंत तेलात
तरंगत नाही तोपर्यंत अजिबात चमचा लावायचा नाही तिला. बघा वरती गुलाबजामुन यायला सुरुवात झालेली आहे. सर्व गुलाबजामुन आता वरती आलेले आहेत, म्हणजे तरंगत आहेत. छान लालसर ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया. तळलेले गुलाबजामुन आपण डायरेक्ट पाकातच सोडूयात. साधारणतः 30 मिनिटे झाकून ठेवूयात. तयार आहेत आपले गुलाबजामुन, सॉफ्ट, ज्युसी आणि मेल्ट इन माउथ अशी. अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत खात रहा, स्वस्त रहा.